तर 2 मध्ये जे सांगण्यात आलं होतं की नवीन राज्याच्या स्थापनेच्या संदर्भाने, तर कलम 3 मध्ये काय सांगितले की देशाच्या अंतर्गत जी राज्य आहेत त्यांचं क्षेत्रफळ वाढवणं, नाव बदलणं किंवा त्याचं अंतर्गत ज्या ज्या काही व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भाने अनुच्छेद 3 कलम 3 भाष्य करतं की समजा एक जसं की आपण पाहतो की एखाद्या शहराचं राज्याचं नाव बदललं जातं किंवा नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाते, या सगळ्या हक्कांच्या संदर्भातल्या गोष्टी आर्टिकल 3 कलम 3 अनुच्छेद 3 मध्ये येतात. सेम 2 प्रमाणेच आहे. याचा सर्वस्वी अधिकार अर्थातच संसदेला असतो. संसदेमध्ये कायद्याद्वारे या सगळ्या गोष्टी चर्चा विनिमय करून स्थापित केल्या जातात. तर आज आपण पाहिले की कलम 3 आर्टिकल 3 अनुच्छेद